नमस्कार मित्रांनो, काल 1 ऑक्टोबर ज्याप्रमाणे महिन्याची सुरुवात झालेली आहे, परंतु 25,796 निफ्टी स्पॉट क्लोज झालेला आहे आणि बँक निफ्टी जर पाहायला गेलो तर 52,922. निफ्टी आणि बँक निफ्टी यांचा ट्रेंड ओळखायला शिकलं पाहिजे, तरच आपल्याला पैसा कुठे आणि कसा मिळेल हे आपल्याला पाहता येईल. आपण ज्या ज्या वेळेला एंट्री घेत होतो त्या वेळेला प्रॉफिट होत होतं, लॉस होत होता, परंतु हे थांबवायचं कुठे? आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ, अनेक प्रकारचे न्यूज, अनेक प्रकारचे लोकांचे सजेशन ऐकत असतो आणि त्याद्वारे आपण घेत असतो. पण आपण कमावलेला जो पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, कष्टाची कमाई आहे, कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या बोलण्यावरून जर आपण घेत असू तर आपल्याला प्रॉफिट होणं गरजेचं आहे. एखाद वेळेला प्रॉफिट होईल, परंतु दुसऱ्या वेळेला लॉस होण्याची शक्यता आहे. यासाठी आपल्याला स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं आहे. आपण बाजारात ज्यावेळी जातो, मार्केटला जातो, एखाद्या वेळी जी वस्तू आपल्याला आवडत असते ती वस्तू आपण स्वखर्चाने घेत असतो, परंतु त्यासाठी कितीही पैसा खर्च झाला तरी मनाला आवडणारी गोष्ट ही आपण घेत असतो. त्याचप्रमाणे आपण मार्केटमध्ये बघा, जो शेअर्स, ज्या कंपनीचा शेअर्स आपल्याला खरेदी करायचा आहे त्यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. कुठे एंट्री घेतलेली आहे, कुठे एक्झिट करणार आहोत आणि कुठे स्टॉप लॉस, ह्या 3 गोष्टी जर माहिती पडल्या ना तर मार्केटसारखा पैसा इतरत्र कुठेही मिळणार नाही. आता ज्याप्रमाणे लोक म्हणत आहेत की शेअर मार्केट जुवा आहे, आता त्याप्रमाणे जर पाहायला गेलो, अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, सगळ्या प्रकारच्या कंपन्या असतील. ज्या कंपनीमध्ये आपण जॉब करत आहोत, ज्या ऑफिसमध्ये आपण काम करत आहोत, त्या कंपनीचे शेअर्स आपल्याला पाहायला मिळतात. एखादी ॲक्सिस बँक काय आहे? त्या बँक आहे. आपण बँकेवर विश्वास ठेवतो, बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करतो. मग ॲक्सिस बँकेचा शेअर घ्यायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ना? मग आपण विश्वास का ठेवत नाही आहे? आणि जर पडला तर हा विश्वास आपला डळमळीत होतो. म्हणजे आपण एखाद्या कंपनीवर, एखादी L&T असेल फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थासाठी इन्फोसिस असेल, विप्रो असेल, बरोबर की नाही, त्यामध्ये आपण विश्वास ठेवतो. ज्यावेळी आपण शेअर्स खरेदी करतो ना, बघा, एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो, एखाद्या बँकेमध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण नोकर वर्ग म्हणून काम करत असतो. दुसरी गोष्ट, आणि ज्यावेळी आपण त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो त्यावेळी आपण त्या कंपनीचे शेअर्स विभाजन, म्हणजे शेअर्स भाग, आपण त्या कंपनीचा एक भाग म्हणून बनत असतो. मग आपल्याला काय बनायला आवडतं? नोकर वर्ग का कंपनीचा एक घटक किंवा भाग म्हणून आवडेल? आता मागच्या व्हिडिओमध्ये जर पाहायला गेलो, सप्टेंबर महिना पूर्ण झालेला आहे. सप्टेंबर महिन्याचा प्रॉफिट आणि जर लॉस जर काढला तर ज्याप्रमाणे 27,700 हा आपला प्रॉफिटच आहे. लॉसेस कुठे जर पाहायला गेलो तर कमीत कमी 1200 ते 800 ते 1200 या दरम्यान लॉस आहे. आपण लॉस का काढलेला आहे? जिथे आपला स्टॉप लॉस असेल तिथे आपल्याला बाहेर पडायचंच आहे. प्रत्येकजण व्हिडिओ टाकत असतो, परंतु प्रॉफिटेबल जे झालेले आहेत, जे प्रॉफिट देऊन गेलेले आहेत त्यांचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, परंतु जे
स्टॉप लॉस झालेले आहेत, जिथे लॉस झालेला आहे ते व्हिडिओ पाहायला मिळत नाही. म्हणजेच आपल्या ज्या व्हिडिओ आहेत प्रॉफिटसुद्धा आहेत, लॉससुद्धा झालेला आहे, परंतु प्रॉफिट झालेले आहेत ते लॉस आपल्याला पाहायला मिळतच नाही आहे. कारण संपूर्ण जर पाहायला गेलो तर पूर्णपणे हा महिना आपल्याला 27,700 रुपये देऊन गेलेला आहे. कारण जे स्टॉप लॉस होत होते, जे टार्गेट होत होते ते सर्व आपले हिट झालेले आहे. आता पुढचा महिना हा जो आहे ऑक्टोंबर महिना. आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. हा जो ऑक्टोंबर महिना आहे हा सणासुदीचा आहे. ऑक्टोंबर महिन्यामध्ये उद्यापासून येणारी घटस्थापना, दसरा, दिवाळी, बघा ज्याप्रमाणे सण आहेत त्याप्रमाणे मार्केट खुलाटाईल राहतं. यामध्ये सर्वात जास्त लोक काय खरेदी करतात, तो सोनं पण खरेदी करतात. आणि सर्वात जास्त विक्री कशाची होते, गाडी, 4 व्हीलर, 2 व्हीलर. म्हणजे सर्वात जास्त कोणत्या कंपनीचे शेअर चालतील, तर मोटर सेक्टर. बरोबर की नाही? नक्कीच. ज्याप्रमाणे निवडणुका लागत असतात, निवडणुका अगोदर मार्केट होलाडाईल असतं, निवडणूक लागल्यानंतर मार्केट पूर्णपणे होलाडाईल, आणि ज्यावेळी रिझल्ट असतं त्यावेळी तर बोलायलाच नको. मग आपला पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा, कुठे ज्याप्रमाणे आपण गुंतवलेले आहे त्यामध्ये आपल्याला किती परतावा मिळालेला आहे, ह्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे. आता परवाच्या दिवशी एक कॉल दिला होता M&M फायनान्स. आपला स्टॉप लॉस होता 330, फक्त 5 रुपयाचा स्टॉप लॉस होता आणि टार्गेट होता 15 ते 20 रुपयाचा. आणि आपला जो स्टॉप लॉस होता 330वर तिथेच येऊन थांबलेला आहे. आता सोमवारी मार्केट ज्यावेळी ओपन झालं, मंगळवारी कालचा दिवस आणि आज बुधवार, आज सुट्टी आहे, आज हॉलिडे. आता उद्या जो आहे फायनान्स सेक्टरमध्ये पूर्णपणे परत साईडवेज मार्केट राहतो आहे. ज्याप्रमाणे बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे आणि त्याचप्रमाणे निफ्टी आहे. साईडवेज जर मार्केट असेल तर आपला पैसा हा कॉल आणि पुटमध्ये, ज्यावेळी आपण कॉल पुट घेत असतो, ज्यावेळी आपण लॉट घेत असतो, त्यावेळी आपला संपूर्णपणे पैसा हा कमी होत जातो. बघा, आणि ज्यावेळी आपण पैसे इन्व्हेस्ट करत असतो, एखाद्या शेअरमध्ये खरेदी करत असतो, त्यावेळी तो एखादा शेअर खाली पडला की पुन्हा तो बाउन्स होण्याची शक्यता आहे आणि आपला टार्गेट मिळणारच. आता परवाच्या दिवशी मी व्हिडिओ टाकली होती की काही जण डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉलपुटमध्ये, काही जण इंट्राडे घेत असतात, काही जण मेसेजसुद्धा करत असतात, काही जण विचार करत असतील की रिप्लाय अजूनपर्यंत आलेला नाही आहे. नक्कीच त्यांना सॉरी बोलतो, माफ करा. कारण व्हिडिओ जर पाहायला गेलो, आपण मेसेजमध्ये टाकत असता कॉल किंवा फोन नंबर द्या, नक्कीच, आणि त्यांनासुद्धा त्यांची माफी मागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे डेरिव्हेटिव्हमध्ये काम करत आहेत, ना नफा ना तोटा, बरोबर. आपण एखाद्या वेळी शेअर्स खरेदी करतो, का म्हणून खरेदी करतो, की तिथून मला प्रॉफिट, नफा मिळावा म्हणून. एखाद्या वेळी आपण लॉट घेतो, ज्यावेळी लॉट घेतो ना त्यावेळी आपण विचार करत नाही, परंतु एकदा घेतला की आपण विचार करतो की त्यातून तरी चालेल. परंतु मग अगोदरच आपण काय केलं पाहिजे, डिसिजन घेतला पाहिजे. कुठे लेवल आहे, कुठे टार्गेट आहे, कुठे स्टॉप लॉस आहे, हे जर मेंटेन केले ना तर आपला पैसा कुठेही बर्बाद होणार नाही. कारण आपली ही कष्टाची कमाई आहे. ज्याप्रमाणे आपण पैसा खर्च करतो त्याप्रमाणे आपल्याला पैसा आला पाहिजे. आपण महिनाभर काम करायचं आणि एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स घ्यावे आणि त्याप्रमाणे त्या कंपनीचा आपल्याला इतिहास जर माहिती नसेल, ती कंपनी काय करते,
त्या कंपनीचा संपूर्ण विस्तार काय आहे, आढावा काय आहे, महत्त्व काय आहे, हे जर माहिती नसेल आणि आपण जर त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचे शेअर्स घेतले तर आपल्याला प्रॉफिट होईल का? नाही ना. म्हणून काही जण ट्रेडिंगसाठी शेअर्स खरेदी करत असतात, काही शॉर्ट टर्मसाठी, काही ज्याप्रमाणे लाँग टर्मसाठी. आता कशा प्रकारे शेअर्स खरेदी कराल? व्हिडिओ लाँग होते, परंतु थोडं ऐकलं तर नक्कीच आपल्याला ही व्हिडिओ समजून जाईल. ह्याचा पुढचा पार्टसुद्धा येणारच आहे, कारण मार्केट कुठेही जाणार नाही आहे. संपूर्ण जगभरात हा मार्केट चालू आहे, बरोबर ना. परंतु आपण अनेकांचे कॉल, अनेकांचे प्रश्न आपल्याला पडत असतात. आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला हाच प्रश्न असतो की मी कॉल किंवा पुट घेतलेला आहे. सकाळी उठल्यावर आपल्याला टी व्ही लावायला लागते, मोबाईलमध्ये आपल्याला पाहावं लागतं की मार्केट वर आहे की खाली आहे. रात्रीची झोप लागत नाही, कारण का? काहीतरी घेतलेलं आहे. परंतु आपण शेअर्स घेतलेले आहेत. इंट्राडेमध्ये 9:15ला मार्केट सुरू झालेलं आहे. 3:15पर्यंत आपल्याला त्याची धाकधूक असते की 3:15च्या अगोदर मला स्क्वेअर ऑफ करायचे, नाहीतर आपले जे ब्रोकर्स असतील ते विकून टाकतील. परंतु जे आपले नॉर्मल घेतलेले आहेत त्यांची आपल्याला भीतीच वाटत नाही, कारण का? आज घेतलेत, जरी नाही आज बघा आपल्याला त्याचा प्रॉफिट मिळाला तरी आपल्याला उद्या नक्की मिळणार आहे आणि आपलं टार्गेट अचीव होणार आहे. म्हणून कशा प्रकारे प्रॉफिट करायचा आहे? एक इंट्राडे लेवल आहे, एक ट्रेनिंग व्हिडिओ, म्हणजे आपण आज घेतलेले आजच्या आज विकू शकतो. आता पुन्हा एकदा सांगतो, ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल, फ्रीमध्ये दिलेली आहे